गावच्या लोकांना वाटतं शहर बरं आणि शहरच्या लोकांना वाटतं गाव बरं. आता मार्केटमधून बघा हे आणली बघा मेथी कितीला आहे? 25 रुपयाला. आणि सडके टमॅटो हे एकदम सडकेत बघा. तिथून जवळच्या जवळ लांब जायचा कंटाळा आला म्हणून आणले. तर ते 10 रुपये पावशेर आहे. 10 रुपये पावशेर. खावं का नाही झाले असं, एवढं महाग झालेत ना, बाप रे बाप, खरंच लयच महाग झालेत. आता काय करावा, खावा तर लागणारच आहे. म्हणून म्हणलं आता स्वयंपाकाला लागावं, मेथीची भाजी करा. आमच्यात मेथीची भाजी खूप आवडते. आमच्या पोराला बी आवडते, पुरीला बी आवडते, मला बी खूप आवडते. पुरगी जर आली ना कधीतरी म्हणजे मम्मी चिकन नको करू, पण पहिली मेथीची भाजी करा. आणि त्यांना फक्त माझ्या हातची आवडते मेथीची भाजी, कुणाच्या नाही हातची आवडते. मस्त ते घरी वगैरे खातात त्यांच्या. मग ते म्हणते नाही मम्मी मला तुला मेथीची भाजीच करून द्या. आणि पोराला बी खूप मेथीची भाजी, आमच्या घरात सगळ्यांना मेथीची भाजी आवडते. आणि आत्ता मेथीची भाजी ना जेवढी चव लागते ना मेथीच्या भाजीत, लय भारी लागते. आमच्या दुसऱ्या भाज्या एखाद्या बारीला चिकनची भाजी नाही खाणार, पण मेथीची भाजी खातात. आणि खूप मेथीची भाजी आवडते. म्हणून म्हणलं दुकानात जाऊन बाबा मेथीची भाजी आहे का. मेथीची भाजी भेटली. आता तिला नीट करायची, त्याचं एक टेन्शन. मला तर नीट करायचं लय टेन्शन येतं, म्हणून लय वैताग येतो. म्हणून मी जास्त करून आम्ही पालेभाज्याच आवडत नाही, म्हणून मग नाही आणत जास्त पालेभाज्या. आता म्हणलं पहिल्यांदा करावा. आज उद्या तर शनिवार उपास असतं, तर म्हणून आता मेथीची भाजी बघते. आणि जर झालं तर नक्कीच तुम्हाला मी या खायला मेथीची भाजी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सांगा तुम्हाला मेथीची भाजी आवडते का चिकन आवडतं. आणि व्हिडिओ ना नीट शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे कसं त्यातली एक कहाणी असते. आणि तुम्हाला आवडले नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हेच माझं म्हणणं आहे. आणि तुम्हाला आवडते ना मेथीची भाजी, या खायला. मी बनवून ठेवते छानपैकी